वेगवेगळे नाव आहेत. तर या ठिकाणी परमेश्वर त्याच व्यक्तीची निवड करतो. आम्ही काय करतो माहिती का? टॅलेंट बघतो. आम्ही काय करतो माहिती का? त्याचं शिक्षण बघतो. आम्ही काय बघतो माहिती का? त्याचं बॅक साईड बघतो. आम्ही काय करतो जनरली त्याचं बाह्य स्वरूप पाहतो आणि आम्ही त्या गोष्टीसाठी त्याची निवड करतो. परंतु परमेश्वराची निवड करणं किंवा परमेश्वर ज्यावेळेस पाचारण करतो किंवा परमेश्वर ज्यावर अनुग्रह आणि कृपा करतो किंवा परमेश्वर ज्यावर स्वर्गीय राज्याचा भार किंवा स्वर्गीय राज्याचे रहस्य प्रकट करण्याचा त्याचा मनसुक्त असताना किंवा स्वर्गीय राज्याचं दर्शन प्रकट करीत असताना किंवा स्वर्गीय राज्याचं स्वप्न किंवा स्वर्गीय राज्याचं पूर्व संकेत किंवा स्वर्गीय राज्याचं जे काही मनुष्याबरोबरच्या घडामोडी होणार आहेत हे ज्या व्यक्तीसाठी तो देत असतो त्या व्यक्तीला तो पहिल्यांदा पारखतो. तो कसा आहे, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्याची प्रॉपर्टी किती आहे, तो किती दिवसापासून धार्मिक आहे, त्याच्या खानदानीतलं कुणी धार्मिक आहे का, या गोष्टी परमेश्वर नाही पाहत. परमेश्वर काय पाहतो? परमेश्वरच्या स्वर्गीय भांडारामधून ज्या कुणाची निवड होत असते. आम्ही पाहिलं की सुरुवातीला परमेश्वराने शौल राजाची निवडणूक केली, परंतु शौल ज्यावेळेस अपात्र ठरला त्यावेळेस परमेश्वराने दुसरा राजा म्हणजे दावीद राजाची नेमणूक केली. मग दावीद राजाला कसं पारखलं, शौलाला कसं पारखलं आणि मग त्याच्या नियोजनाप्रमाणे चालणारे कोण? तर आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे कोणी भविष्यवक्ते आहेत हे देवापासून आहेत की नाही याची खात्री करावी. मला असं म्हणायचं नाही तुम्हाला की सगळेच प्रॉफेट लोक किंवा भविष्यवक्ते लोक किंवा ज्यांच्या बरोबर परमेश्वर पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार बोलतो ते सर्वच अपात्र आहेत म्हणून, असं मला मुळीच म्हणायचं आहे. परंतु कितीही मोठा सेवक असूया, कितीही छोटा सेवक असूया, पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे त्याला चोख, त्याला रोग, त्याला चेक केल्याशिवाय किंवा त्याला तपासल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू नका. आणि भरोसा ठेवण्याचा काही उद्देशच नाही, भरोसा ठेवण्याचं काय कारण आहे? अहो, आमचा भरोसा, आमचा विश्वास त्या सार्वभौम परमेश्वरावर पाहिजे, त्याच्या एकुलत्या एक पुत्रावर पाहिजे, पवित्र आत्म्यावर पाहिजे, सत्यावर पाहिजे, देवाच्या अभिवचनावर पाहिजे. प्रॉफिट लोकांवर भविष्य ठेवण्याचं सांगितलंय कुणी? पाळक लोकांवर भरोसा ठेवायचं सांगितलंय कुणी? याजक लोकांवर विश्वास ठेवायचा सांगितलंय कुणी? कशात लिहिलंय सांगा मला. आतापर्यंत पवित्र शास्त्रामध्ये कशातच लिहिलं नाही की तुम्ही या लोकांवर विश्वास ठेवा. उलट परमेश्वराच्या वचनामध्ये राईट रेव्हल्युशन जर आम्ही पाहिलं, खरं प्रकटीकरण जर पाहिलं, जर सत्य प्रकाशन जर पाहिलं तर त्यामध्ये लिहितोय की मनुष्यावर भाव ठेवणारा, मनुष्यावर श्रद्धा ठेवणारा, मनुष्याला आपला बाहू बनवणारा, मनुष्याला सर्वस्व बनवणारा, मनुष्याला एक आपला विश्वास पात्र ठरणारा आणि सर्व काही त्याच्यावरचा विश्वास संपादन करणारा मनुष्य शापित आहे. आज आपण काय करत आहोत? आपल्याला एखादा कोणी आपल्या नावाने भविष्यवाणी सांगायला लागला का झालं, येसू बाप्पा बाजूलाच राहिला, तो प्रॉफिटच, ते भविष्यवक्तेच पाप भक्तच झाले. पापा काय, डॅडी काय, पप्पा काय. वाव, आजकाल भविष्यवक्त्यांना डॅडी म्हणायला सुरुवात केली. डॅडी, पप्पा, पापा, फादर. आता मलाच प्रश्न पडला, बाबा यांचा बाप कोणी? तो भविष्यवक्ता आहे का यांचा ओरिजिनल बाप पाळक आहे, पास्तर आहे का ओरिजिनल यांच्या ज्या बापाना आई आणि बापाच्या म्हणजे आईच्या उदरातून आले तो बाप आहे यांचा खरा, का पास्टर आहे, का प्रोफेट आहे, का परमेश्वर आहे? कळणच काही. सगळा गुतगुतीचा व्यवहार करून टाकलाय लोकांनी. आणि हे का घडतं माहिती का? रियालिटी चौकशी न केल्यामुळे, सत्य न पारखल्यामुळे, वचनाच्या जवळपास नसल्यामुळे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जे काही प्रसंग आमच्या जीवनामध्ये या जगात येणार आहेत ते अति भयानक येणार आहेत. अनेक लोक खोटे भविष्यवक्ते दर्शन, दृष्टांत घेऊन, स्वप्न घेऊन, रहस्य घेऊन, पूर्वसंकेत करून देवाच्या वचनाला वेठीस धरून, देवाच्या वचनाला आपल्या बाजूने उभं करून, देवाच्या वचनातूनच तुम्हाला परमेश्वराच्या राज्यापासून दूर नेणारे अनेक लबाड लांडगे आज या जगामध्ये आलेले आहेत. यायचं बाकी नाही राहिले, अजून तर येते पण ऑलरेडी येऊन चुकलेले आहेत. ते तुमच्या पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. तुम्हाला पण माहिती त्यांची नावं. तुम्ही सुद्धा तुमच्या लगेच समोर स्क्रीन येईन आणि त्या स्क्रीनवर लगेच लक्षात येईल, येस ते खरंच खोटे आहेत बरं का संदेश, ते हो ते बरोबर नाही बरं का, हा त्या वचनाचं सांगतो पण ते दुसरंच करतो काहीतरी. ही एक रियालिटी.
मग अशा प्रकारे आम्ही पाहतो की ज्यावेळेस दावीद राजाचा तेलाभंग करण्यात आला, दावीद राजाला ज्यावेळेस राज्य पदासाठी चढवण्यात आलं, दावीद राजाला ज्यावेळेस दर्शन घडलं, दावीद राजाविषयीचा जो दृष्टांत घडला, दावीद राजाविषयी जो पूर्वसंकेत केला, दावीद राजाला जे काही रहस्य कळवलं, दावीद राजाविषयीचे परमेश्वरी स्वप्न पाहिलं, दावीद राजाविषयीचे प्रकटीकरण शमूएलाला झालं आणि तो देवाचा अभिषिष्ट, देवाचा अभिषेक, देवाचा भविष्यवक्ता शमूएल त्या ठिकाणी जाऊन त्या राज्यपदासाठी दाविदाचा त्याला भंग करतो. आता शमूएल हा मानवी देहाचा होता, मानवी शरीराचा होता, मानवी विचारांचा पण होता, परंतु त्यामध्ये सगळ्यात मोठी खासियत होती की परमेश्वराने त्याला निवडलेलं होतं आणि विशेष करून बालपणापासून तर आताच्या टोकापर्यंत तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. आणि म्हणून देवाने त्याला सांगितलं, देवाने त्याला स्वप्न दाखवलं, देवाने त्याला दृष्टांत दाखवलं आणि म्हटलं त्या शौल राजाचं काही खरं नाही, मलाच पस्तावा आला त्याला करून. अनेक प्रोफेट साहेब सुद्धा निर्माण करून परमेश्वराला पस्तावा आलेला आहे, संस्थेला पस्तावा आलाय, मिनिस्ट्रीला पस्तावा आलाय. हे रियालिटी आहे. पण आता नाविलाज त्यांना काढूनही टाकता येईना, कसं तरी सोसावं लागत आहे. ही एक सत्य घटना आहे. आणि मग अशा प्रकारे देवाचा याजक, देवाचा अभिषेक, देवाचा संदेष्टा शमूएलाने त्या ठिकाणी जसं जसं शमूएलाला सांगितलं तशा प्रकारे तो गेला. आणि गेला असताना त्याला जे 7 पुत्र होते, 7 पुत्रापैकी त्याने पहिल्यांदाच योग बघितलं, असा धष्टपुष्ट बलदाट एकदम वीरासारखा जबरदस्त. म्हटलं वाव, काय भारी दिसतो राव, यालाच राजा करून टाकू. परमेश्वरला ये थांब, तुला सांगितलंय त्याच्या घरात जाऊन येशयाच्या पुत्राला तू त्याला भंग कर, त्याला राज्यपदी निवड कर. म्हणजे काय उठून सुटून कुणाला घेतो काय? अरे हा मला अधिकार आला तर कोणत्याही संसद भरिता काय? मग आता त्याची लायकी काय, पात्रता काय, त्याचं काय आहे का नाही चोख? का आपल्या नुसती संस्था भरती करायची, नुसतं चर्च भरती करायचं, आओ जाओ घर आपणा? काही झोपडपट्टी काही का समाज मंदिर हे? येऊन कुणी पत्ते खेळा, काही करा, काही ते देवाचं कार्य आहे. ज्यांना ज्यांना अधिकार दिलेला आहे ना, त्या अधिकार दिलेल्यांना सेवकांनो, तुमच्या यंत्रणेमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या ज्या ग्रुपमध्ये कुणाला इन्व्हॉल्व करायचंय हे सोच समजकर करा. नाही तर लय दानपात्र देतोय म्हणून टाकूला घेऊन येतात, तसं काही करू नका. आणि लय देतोय म्हणून त्यालाच दानपात्राचा मंत्री करतात. जाईन त्यो घेऊन सगळं चंबू गाबा वरून तुमच्यावर कर्ज करीन. मग म्हणायचं नाही असं कसं झालं, ते तसंच झालं. कारण तुम्ही परमेश्वराला कसं कसं केलं हे परमेश्वराला माहिती आहे. आणि म्हणून निवड करताना परमेश्वर योग्य अशी निवड करतो. आपण देखील निवड करताना योग्य निवड केली पाहिजे. हे भविष्यवक्त्यांचं काम आहे. आणि सध्याचे भविष्यवक्ते निवड करत असताना चुकत आहेत. सध्याचे भविष्यवक्ते निवड करत असताना एक एक गोष्ट पाहून निवड करत आहेत. अनेक भविष्य असे आहेत की एखाद्या गरीबाला नाडून त्याच्यासाठी 15, 20, 25 हजार रुपये घेतल्याशिवाय त्यांच्या डोक्यावर हात ठेवीत नाहीत, प्रार्थना करत नाहीत, त्यांची भविष्यवाणी सांगत नाहीत. हे सर्व गोष्ट चुकीच्या आहेत. आणि म्हणून अशा खोट्या फॉल्स टीचर्स पासून, फॉल्स प्रोफेट पासून, फॉल्स भविष्यवक्त्यांपासून, फॉल्स एक पास्टर पासून, याजकापासून, फॉल्स संस्था आणि मिनिस्ट्री पासून कृपया सावध राहा, अन्यथा स्वर्गाचे राज्याचे आशीर्वाद तुम्ही दवडाल. परत म्हणायचं नाही आम्हाला कुणी सांगितलं नव्हतं, कारण अशा गोष्टी लवकर कुणी सांगत नाही. परंतु देवाच्या नावाला मी धन्यवाद देईल की ह्या गोष्टी परमेश्वर मला सांगण्यासाठी ताकद देत आहे, हिंमत देत आहे, सामर्थ्य देत आहे, अभिषेक देत आहे, निर्णयता देत आहे, सत्यता देत आहे, वचनाचा पाठपुरावा देखील करत आहे. कारण जी जी गोष्ट परमेश्वरने आतापर्यंत पवित्र शास्त्रामध्ये लिहिली ती ते प्रत्येक गोष्ट लोकांसमोर येणं हे भविष्यवक्त्यांना जबाबदारी दिलेली होती. ही संदेशांना जबाबदारी दिलेली, हे प्रेषितांना जबाबदारी दिलेली, हे पाळक साहेबांना जबाबदारी दिलेली, हे फादर साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, जे कोणते साहेब आहेत ना, यांना ही जबाबदारी दिली की तुम्ही लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. परंतु लोकांनी हा मेसेज असाच दाबून ठेवला आणि जगातला मेसेज पांगवला. आणि म्हणून जगातले लोक जगातल्या मेसेज प्रमाणे जगात आज हिंडत फिरत आहेत. आज त्यांना आत्मिकता माहित नाही. पण माझे प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की मग ज्यावेळेस त्याला पुढे एक आला, तो म्हटला हा नाही, दुसरा आला हा नाही, तिसरा आला हा नाही, असे करेस त्याचे सगळे पुत्र पुढे आले. तो म्हटला आणखीन काही तुला एखादा पुत्र आहे का? तो म्हटला येस आहे, तो तिकडे रानात गेलाय, तो इतका काही खास नाही. आणि
तो काही लढाऊ नाही आणि तो राजा होण्याच्या लायकीचा पात्र नाही, त्याच्यात कुठल्याच क्षमता नाही, धड तो उंचीने मोठा नाही, धड तो बलांडे नाही, धड तो वयात आलेला नाही आणि त्याला कुठलाच अनुभव नाही, ते आपलं बकऱ्यावरीचं लहानपणापासून त्याला काय येतंय, आता दाढीवाला काय समजतय, अहो इथं लय हिराचे पीर पडलेत आणि काय सांगतोय तो, या अशाचीच निवड करतो परमेश्वर, तुमचीच निवड करतो परमेश्वर. ताकद लागते, डेअरिंग लागते, धैर्य लागतं, पवित्रता लागते, शुद्धता लागते, वचन ऐकायला सुद्धा. अनेक लोकांना वचन ऐकायला सुद्धा जड जातं, रात्र रात्र झोपा येत नाही, असं वाटतं काय करू या पाळक साहेबांना, काय करू या प्रोफेटला. अहो माझ्याकडे येण्यापेक्षा खोट्या संदेशाकडे जाणार दांडे घेऊन, जे परमेश्वरचा मार्ग बिघडत आहेत. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, त्या ठिकाणी मग तो म्हणत आहे की आणखीन कोणी आहे का. शमूएल आणि इशाया विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय. तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिलाय, तो पाळा. पहा शिर्डे मेंढर राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत मी काय भोजन करणार नाही. तोच महत्वाचा पार्ट आहे. तसे तुम्ही आहात, हे बाकीचे जाऊ द्या. हे कोणत्या संस्थेचे, कोणत्या मिनिस्ट्रीचे, कोणत्या प्रॉफिटचे लोक, कुणी बाप्तिस्मा केलं, कुणी लग्न विधी लावली, कुणी काय केले, हे जाऊ द्या, सोडून द्या. तुम्ही परमेश्वराचे खास लोक आहात आणि तुम्ही आता रानावनात हिंडत आहेत. हे बाकीचे जेवढे दिसतेत ना, हे ऑलरेडी शमूएला पुढे येऊन बसलेत. यांना शमूएलाने रिजेक्ट केलं, परमेश्वराने रिजेक्ट केलं. आज आम्ही परमेश्वरापासून लांब आहोत. आज परमेश्वर आम्हाला त्याच्या समोर हजर राहण्यासाठी बोलत आहे. आज तुमची आणि माझी नेमणूक परमेश्वर करत आहे. आज तुमच्याशी भविष्यवाणी आहे. आज तुमच्यासाठी परमेश्वरचं दर्शन आहे. आज तुमच्यासाठी परमेश्वरचं दृष्टांत आहे. आज परमेश्वरसाठी तुमच्यासाठी स्वप्न आहे. आज परमेश्वर तुमच्यासाठी रहस्य प्रकट करत आहे. आज परमेश्वर तुमच्या बरोबर पूर्व संकेत करत आहे. आज परमेश्वर तुमच्याविषयी रेव्हलेशन देत आहे, प्रकटीकरण देत आहे. का तुम्ही तयार आहात का. आज आम्ही फक्त शेरडा मेंढर मागत चाललो. आज परमेश्वर आम्हाला पाचारण करत आहे. आम्ही म्हणतो नाही, मला काय येतंय, मी गरीब आहे, मी बिलिवस आहे, मी साधा आहे, मला काहीच येत नाही. परंतु तेच तुम्ही लोक आहात जे परमेश्वराला हवा आहे ते तुमच्यामध्ये आहे. हे बाकीचे जाऊ द्या, हे किती आले किती गेले गेले तिकडं अधोलोकानी नरकाकडं, पण आम्हाला परमेश्वराने आज पाचारण केलेलं आहे. हे आज तुमच्यासाठी भविष्यवाणी. मी सांगणार नाही चुकून, पण तुम्हाला बंगला मिळेल, गाडी मिळेल, ते तुम्हाला काय मिळवायचं नाही, ते तुम्ही काबाड कष्ट करा, काय करायचं ते करा, मग घ्या. पण त्याच्यावरच भरोसा ठेवू नका. याचा अर्थ परमेश्वर म्हणत नाही पाय पाय चल सगळीकडे, देतो तो सगळ्या गोष्टी देतो, पण तो परमेश्वरचं नियोजन महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग आम्ही पुढे जर पाहिलं तर अशा प्रकारे त्यांनी शौल राजाला दावीद राजाला त्याला भंग केला आणि त्याला राजा घोषित करून टाकलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग त्या दावीद राजाची आपल्याला पुढं वाटचाल पाहायला मिळते. आणि मग असं करीत असताना एक घटना घडलेली आहे. तोपर्यंत शौलाचं राज्य काढून घेतलेलं नव्हतं. शौल पण काम करत होता आणि दावीद पण काम करत होता. पुढे असं झालं की ते शौलाच्या हाताखालीच दावीद आला. आणि मग हळूहळू हळूहळू शौलाच्या मनामध्ये मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, कलह निर्माण झाला आणि त्याला देवाच्या सेवकाचा राग येऊ लागला. देवाच्या सेवकाचा राग येऊ लागला. पहिल्या राजाला म्हणजे शौलाला देखील परमेश्वरने पाचारण केलं, त्याला देखील अभिषेक केला होता. दुसरा राजा परमेश्वरने दावीद निवडला, त्याला देखील अभिषेक केला. परंतु पहिला अभिषेक केलेला जो राजा शौल होता, त्याच्या मनामध्ये कटुता, भयानक प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या. देवाच्या विरोधात पातक निर्माण झालं, आज्ञाभंग झाला. आणि त्याच्याविषयी शमूएलने सांगितलं की तुझं राज्यपद काढून घेणार आहे. आता तो चलबिचल करू लागला आणि त्याच्या जोडीला त्या ठिकाणी जो अभिषिक्त आहे देवाने निवडलेला तो दावीद आला. आणि दाविदाचे पराक्रम पाहून, दाविदाचं शौर्य पाहून, दाविदाची इब्रत पाहून, दाविदाची मान मान्यता पाहून, दाविदाचं लोकांपर्यंत पोहोचलेलं प्रेम पाहून, दाविदावर देवाची कृपा आहे हे पाहून, दाविदाबरोबर परमेश्वर आहे हे पाहून, दाविदाबरोबर देवाचा पवित्र आत्मा आहे हे पाहून शौल मनातल्या मनात त्याच्याविषयी द्वेष निर्माण करू लागला. आजही अशाच प्रकारच्या गोष्टी, सत्य बाळगणाऱ्याविषयी दोष करणारे लोक आहेत. हे डुप्लिकेट करणाऱ्याला काहीच वाटत नाही. परंतु जे ओरिजिनल जीवन जगणारे माझे बिलोस भाऊ बहिणी आहेत ना, जे विश्वासणारे भाऊ बहिणी आहेत ना, तुमच्याकडे पाहून इतर लोकांना तुमचा द्वेष वाटतो, हेवा वाटतो, मत्सर वाटतो, कलह वाटतो. ते तुमच्याशी बातचीत करत नाही, ते तुमच्याशी संबंध ठेवत नाही, ते तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक हेडलाईन्सला किंवा स्टेज देत नाही. त्याचं तेच कारण आहे
कारण जर का तुम्हाला स्टेज मिळालं का तुम्ही सत्य सांगितल्याशिवाय सोडणार नाही, आणि तुम्हाला काही एकदा स्टेज मिळाल्यानंतर तुम्ही सत्य सांगायला सुरुवात केली की यांच्या खुर्च्याच्या पाय का आपल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारे झालेलं. तो म्हटला मी तुझं राजसन काढून, तुझं राजपद काढून, तुझी राजगादी काढून तुझ्या समोर दुसऱ्याला देईल. आणि त्या टायमिंगला दाविदाला अभिषेक केला. आणि अशीच एक घटना मला तुम्हाला सांगायची या ठिकाणी की ज्यावेळेस दावीद लढायला जायचा, दावीद लाखो वाधायचा, आणि ज्यावेळेस शौलही लढायला जायचा तो हजाराचा वाधायचा. मग एक दिवस असं झालं की नगरामध्ये ते एक लढाई जिंकून आले, आणि त्या दावीद नगरातल्या किंवा त्या कन्याच्या शौल राजाच्या आसपासच्या परिसरातले सगळे लोक एक चीअरअप करायला लागले, प्रोत्साहन द्यायला लागले, दाविदाला शुभेच्छा द्यायला लागले, आणि शौल राजाला देखील शुभेच्छा द्यायला लागले. आणि त्यातल्या काही कन्या म्हटल्या शौलाने हजारो वधिले आणि दाविदाने लाखो वधिले. दास ठिणगी पडायला एकच टायमिंग झाला, कावळा वाचायला ना फांदी तुटायला एकच टाइम झाला. आणि तेव्हापासून दाविदाचा छळ करायला किंवा दाविदाचा द्वेष करायला तो शौल राजा तयार झाला. असंच आज जो ओरिजिनल सेवक आहे ना, त्यांनी एकदा का सुरुवात केली सत्य सांगायला, बाकीचे हे लोक जरी देवाने निवडलेले असले परंतु देवाला पस्तावाला यांना निवडून. मला तुम्हाला अजिबात असं म्हणायचं नाही की सर्व संदेष्ट भविष्यवक्ते, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर जे काही असतील हे सगळेच असे असतील, परंतु देवाच्या विरोधात असणारे या प्रत्येक जातीतले लोक आजही कार्यरत आहेत, ज्याप्रमाणे शौल कार्यरत असताना दाविदाची निवड केली. मग ह्या जगामध्ये या सैतानाचं कार्यक्रम चालू असताना आजही सत्यसेवक, सत्य प्रचारक, सत्य विश्वासणारे लोक आहेत. तर हे बाकीचे लोक यांचा द्वेष करतात. त्याचं कारण काय? ही भविष्यवाणी काय सांगत आहे? कारण जे नीतिमान वागतात, जे सत्याने वागतात, जे खरं वागतात, ज्यांना अंतःकरणाची सत्यता आवडती, जे आज्ञाविधी नियमाकडे पाहतात, जे जगाकडे पाहत नाही, जे केवळ बाह्य स्वरूप पाहत नाही, जे आत्म्यामध्ये आत्म्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांचा जगातले सर्व लोक त्याग करतात, यांना अवेअर करतात, यांच्याशी बातचीत करत नाही किंवा यांना प्लॅटफॉर्म देत नाही, किंबहुना यांना जसा पाहिजे तसा मान सन्मान आदर किंवा यांनी सांगितलेल्या गोष्टी किंवा यांच्या समोर यांच्या पवित्र कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाही. त्याचं एकमेव कारण परमेश्वराने यांना नाकारलेलं. हे का नाकारतात आपल्याला माहिती का? तुम्हाला माहिती का याचं दर्शन, याचं दृष्टांत, याचं स्वप्न, रहस्यपूर्व संकेत, भविष्यवाणी, प्रकटीकरण हे लोक आम्हाला का नाकारतात? कारण आम्ही सत्य सांगतो, सत्य वागतो. प्रभू येशू ख्रिस्ताला हे लोक का नाकारत होता? कारण परमेश्वर सत्य सांगत होता. बाकीचे शेवळे संदेश सेवक जेवढे का शिष्यगण होऊन गेले, ह्या लोकांना बाकीचे लोक का नाकारत होते? कारण हे परमेश्वरच्या वतीने होते. जे परमेश्वरच्या वतीने असतात त्यांना परमेश्वर सांभाळतो, परंतु जगातले लोक मात्र त्यांचा द्वेष करतात. म्हणून शेवटच्या काळामध्ये विश्वासणाऱ्यांना त्रास होईल, विश्वासणाऱ्याचा छळ होईल, विश्वासणाऱ्याला द्वेष करतील, विश्वासणाऱ्याची निंदा होईल, विश्वासणाऱ्याला एक कठीण प्रसंगातून जावं लागेल. आणि म्हणून या कठीण प्रसंगात जात असताना परमेश्वराने आम्हाला स्थिर ठेवावं, परमेश्वराने आम्हाला उजवी आणि डावी न करता आम्ही सरळ मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर जाण्यासाठी आज आम्ही परमेश्वराने जर आमचं दर्शन दिलेलं आहे, परमेश्वराने जर आमची नियुक्ती केलेली आहे, तर परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणेच तुम्हाला आणि मला जीवन जगावं लागेल. आणि जर आम्ही ते जीवन जगलो नाही तर मग आमचं राजपद काढून घेण्यात येईल. आमचं मी राजपुत्र राजकन्या, हा वा वा म्हणाले भारी वाटतो. आम्ही काय हलके सारखे लोक आहेत का? आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस आहोत. झाले नाही, लय फडफड करू नका. तुमच्यात पवित्र आत्मा असा वाहू, नाही तर तिकडे लोकांचे मुडदे उठू. त्याच्यावर स्वर्गाच्या राज्यात एंट्री नाहीये. लक्षात घ्या. शौलाला पण अभिषेकाचं तेल लावलं होतं, त्याला काही डुप्लिकेट तेल लावतं ना, पॅराशूटची बाटली घेऊन नव्हतं गेला शमेल भाऊ, शमेल पास्टर. अभिषेकाचं तेल नेलतं शिंगात घालून, त्यालाही अभिषेकच केलता, परंतु तो देवाच्या आज्ञाप्रमाणे चालला नाही. म्हणून त्याचा अभिषेक गायब करून टाकला, त्याचं राजपदच काढून टाकलं. आम्ही काय नाही उड्या मारवा, मी राजपुत्र राजकन्या, काय नाही. आपण आपल्याच नावाने फक्त आपल्याला घेऊन टाकायचं. लोक आपल्याला म्हणत नाही, आपणच म्हणून मोकळे व्हायचं. पण एवढ्याने तुम्ही जैविक समाधान तुमचं स्वतःच करू शकता, आत्मिक नाही होणार. जोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणत नाही हा माझा प्रिय पुत्र आहे, ही माझी प्रिय कन्या आहे, हा माझा प्रिय सेवक आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे, तोपर्यंत म्हणायचंच नाही.
आणि मग अशा प्रकारे आम्ही पाहतो की दाविदाचे त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि दाविदाला त्या ठिकाणी आणखीन परमेश्वराच्या आज्ञामध्ये तो राहिला. दाविदाविषयी जे काही परमेश्वराने संकल्पना रचली होती त्या सर्व संकल्पना दाविदाने परमेश्वराच्या समोर जीवन जगत असताना सगळ्या पाळण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला जर पाहायला मिळालं तर दाविदाचं एका पापा व्यतिरिक्त दुसऱ्या पापाचा कुठंच जिकर या ठिकाणी आलेला नाही. आणि अशा प्रकारे दावीद राजा जो आहे परमेश्वराने केलेल्या भविष्यवाणीमध्ये परमेश्वराने आखलेल्या दृष्टांतामध्ये दर्शनामध्ये परफेक्ट बसला. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की स्तोत्र संहिता 150 जवळजवळ 150 अध्याय आणि त्यावर स्तोत्र आणि प्रार्थना आणि उपकार स्तुती आणि देवाच्या नावाचा गौरव करणारा एकमेव राजा दावीद राजा. दाविदाच्या कुळातून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. ती एक मोठी हिस्ट्री. विश्वासणाऱ्याच्या जीवनातून परमेश्वर ज्याच्याविषयी भविष्य करतो, परमेश्वर ज्याच्याविषयी दृष्टांत पाहतो, परमेश्वर ज्याच्यावर रहस्य निर्माण करतो, परमेश्वर ज्याला समोर ठेवून त्याचं एक नियोजन तयार करतो, या नियोजनामध्ये टिकणाऱ्या लोकांनाच तो पुढे घेऊन जाणारी, बाकीच्या लोकांना नाही. तुमच्या किती भविष्यवाण्या होत्या, एखाद्याने जरी सांगितलं ना मला परमेश्वरने भविष्यवाणी केली, तू स्वर्गाच्या राज्यात फिरतोस, आपण त्याच्यातच समाधान, त्या स्वप्नातच खुश राहायचं. आपण समजून जायचं का त्यांनी जराशी भविष्यवाणी केली ना आपण त्या क्वालिटीच्या लायकीची नाही, आपण नरकात हिंडत असतो, पण आपल्याकडून पैसे उकळायसाठी येणे स्वर्गात ट्रान्सफर केलं. इथं ट्रान्सफर करू शकतो पण ओरिजिनल ट्रान्सफर नाही होणार. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी आम्ही आणखीन पुढे पाहूया. आणि मग दावीद राजाला जो अभिषेक केला तर दावीद राजा त्यामध्ये टिकला आणि दावीद राजाने परमेश्वरच्या सर्व संकल्पना व्यवस्थित चालल्या. अजून शौल राजा जो आहे त्याचं काही राज्यपद अजून काढलेलं नव्हतं. शौलाविषयीच्या ज्या भविष्यवाण्या परमेश्वरने आणखीन काही केल्या त्या भविष्यवाणी आम्ही पुढे चालून पाहणार आहोत. तत्पूर्वी आम्ही पहिले शमूएल अध्याय क्रमांक 28 आणि एक महत्वाचा भाग आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यातलं 28 पासून पहिल्यापासून पाहतो. त्या काळी पलिष्ठ्याने इस्रायल लोकांशी लढण्यास आपले सैन्य एकवट केले तेव्हा आखीश दाविदास म्हणाला, हे पक्के समज की तुला आपल्या लोकांस लढाव्यास माझ्या सैन्याबरोबर यावे लागणार. दावीद आखियास म्हणाला, आपला दास काय करील ते आपणाला आता समजून येईल. आखीश दाविदास म्हणाला, म्हणूनच मी तुला माझे शिर सलामत राखवयास कायमचा ठेवून घेतो. आणि शौल आणि एंदोर मधील भूतविद्या प्रवीण श्री. आता खरा पॉइंट आला. हे भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, प्रकटीकरण, रहस्य, पूर्वसंकेत आणि गॉड सेम मी, देवाने मला सांगितलं, देवाने मला दाखवलं, देवाने मला हे केलं. आता बघा दुसरा त्याला नमुना आहे. हे भविष्यवाणीतल्या प्रकारातलं एक दुसरा एक भविष्यवाणी, भूतविद्या प्रवीण. जगातल्या भूताच्या साह्याने, तांत्रिक मांत्रिकाच्या साह्याने, जे आपण महाराष्ट्रीयन भाषेमध्ये म्हणतो ना चेडे गोटे, तांत्रिक मांत्रिक जादूगार, पंचाक्षरी करणारे, व्यभिचार करणारे, चेटूक करणारे, चाळे करणारे, 12 गाड्या बैल विद्या, बंगालची जादू, आमकेची जादू, फलाण्याची जादू, मसन जोगी, मसन योगी, कवटीची जादू, अशा बऱ्याच प्रकारचे प्रकार येत ना. मग या प्रकाराद्वारे पण भविष्यवाणी केल्या जातात. सावधान, भविष्यवाणी कुठून येते चेक करा. भूताचे आत्मे देखील या गोष्टी करतात. भूताचे आत्मे देखील या गोष्टी करतात. आता आपण पाहूया. आणि म्हणूनच आपण भविष्यवाणी या विषयावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना आजच्या 11व्या भागामध्ये पहिलं शमूएलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 3 ते काही पाहूया. शमूएल मृत्यू पावला होता कारण संदेष्टा मृत्यू पावलेला होता. देवाचा अभिषिक्त मृत्यू पावलेला होता. देवाचा निरोप घेऊन येणारा, देवाची पूर्व संकेत सांगणारा, देवाकडून आलेली भविष्यवाणी सांगणारा, देवाकडून आलेलं दर्शन सांगणारा, देवाकडून आलेलं दृष्टांत सांगणारा, देवाकडून आलेलं स्वप्न सांगणारा, देवाकडून आलेलं रहस्य सांगणारा, देवाकडून आलेलं पूर्वसंकेत सांगणारा, देवाकडून आलेला निरोप सांगणारा, देवाची काय इच्छा हे सांगणारा देवाचा भविष्यवक्ता संदेष्टा जो होता शमूएल, तो आता मरण पावलेला होता, मृत्यू पावलेला होता. सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मुठमाती पण दिली होती. लगेच गाडा पुढे. शौलाने दैवी ज्ञानाने आमचं भविष्य सांगणारी पोपट पंची
रस्त्यावर पोपटाला पिंजऱ्यात घालून चिथुरीतून आपलं भविष्य सांगणारे. आता तुम्हाला सगळे रेफरन्स देतो मी याच्यात, आणि देवाच्या नावाचं सोंग घेऊन याच्यात आपण डिफरन्स पाहणार आहोत. शौलाने दैवी ज्ञान प्राप्त केलेले. आता कोणती दैवी ज्ञान याचा उल्लेख आपण करणार आहोत. मांत्रिक तांत्रिक देशातून घालून दिले होते. पलिष्ठ्याने एकवट होऊन शुनेम येथे छावणी दिली. इकडे शौलाने सर्व इस्रायल जमा करून गिलबोआ येथे छावणी दिली. पलिष्ठांचे सैन्य पाहून शौल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौल जो राजा होता ना, कारण परमेश्वराला त्याचं राजपद काढायचं होतं, परमेश्वराला त्याला मारून टाकायचं होतं. परमेश्वराच्या लय योजना होत्या. आता आपण पाहणार आहोत. भविष्यवाणी काही नुसतं एवढेच नाहीत. आपण उठतो सुटतो ना, आपला आनंद हर्षण उल्हास सुख आणि आशीर्वाद ब्लेसेड एवढ्या भविष्यवाणीच्या पुढे आपल्या भविष्यवाणीच नसतात. या ठिकाणी भविष्यवाण्या पहा, ओरिजिनल भविष्यवाण्या कशा असतात. पलिष्ठ्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला व त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्न, उरीम अथवा संदेष्टे, परमेश्वर त्या काळामध्ये तीन ठिकाणी लोकांशी बातचीत करायचं. एक तर स्वप्नाद्वारे, एक उरीम आणि संदेष्टा. तर आता स्वप्न नाही, उरिमा नाही, आणि आता इथं संदेष्टा पण राहिला नाही. जो संदेष्टा होता तोही मरण पावला. आणि जे स्वप्न पाहणारे होते आणि जे उरीम होते किंवा जे मांत्रिक होते किंवा जे दैवज्ञ होते ना, हे जगातल्या सगळ्या प्रकारच्या भूतविद्या कुंठित असणाऱ्या लोकांना तर शौलाने पहिल्यांदाच बाहेर काढून टाकलं होतं. आता कोणीच उराना पुढे तुलित आहे. संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. तेव्हा शौल आपल्या सेवकास म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा. स्त्री म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन. त्याचे चाकर त्यास म्हणाले, पहा, इंदोर येथे एक भूतविद्या प्रवीण स्त्री राहत आहे. मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि 2 माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला. तो तिला म्हणाला, प्रश्न पहा. आपल्याकडे असंच बाळक साहेब, माझं असं होतंय, मला तसं होतंय, मला फलानं होतंय, मला बिस्तानं होतंय. मग तू म्हणणार येस येस आय नो. सांगू नका मला देवाने दाखवला, सांगू नका. काही 4-5 शब्द तर ऐकलेच ना, आणि काय सांगू नका. आणि तुम्ही नाही सांगितलं तर तुझे ते बॅगा उचलणारे, दुपारच्या बारी हिंडणारे भुलटे, हे डावे उजवे, हे जाऊन हळूच कळी लावित ना तिथं चिठुरीच्या द्वारे. याचं आमकं दुखतंय, फलानं दुखतंय, बिस्तनं दुखतंय, गाडीची समस्या, याची समस्या, विजाची समस्या, हे अगोदरच जाऊन सांगत येत. या ठिकाणी तो लिहित आहे, तो तिला म्हणाला, प्रश्न पहा. माझा प्रश्न काय आहे पहा. आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईल त्यास उठवून मजकडे आण. म्हणजे मृतामधून उठून कोणीतरी आण इकडं, मेलेल्या मधून आण, मृत्यू पावलेल्या मधून माझ्याकडे कोणीतरी आण. कारण तो पॉवर भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे आहे. तो पॉवर जगातल्या या सैतानाकडे आहे, जगातल्या त्या जोखडाकडे आहे, त्या देवालकडे आहे. जो जुनाट म्हटलेला, जो परमेश्वरच्या समोर राहणारा जो सैतान, जो दुष्ट, जो म्हटला की मी देव बनेल, छातीला हात लावला, त्याला परमेश्वरने खाली टाकून दिलं. परमेश्वराच्या जवळपास अनेक टक्के ताकद त्याच्यामध्ये होती, आणि त्या ताकदीच्या जोरावर परमेश्वर जे काही करतो त्याच्यातला एक भाग म्हणून या लोकांकडे जेवढी ताकद आहे, ते मशनजोगे जे म्हणतात ना, ते मसन वाटत बसतात, प्रियताला हे करतात. आता ते आघोरी विद्या वगैरे वगैरे आता वेगळा भाग आहे. काही लोक आता समजा त्याला अंधश्रद्धा म्हणतील, पण तुम्हाला सांगायचंय, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, याचं वर्णन पवित्र शास्त्रामध्ये. आता जे घडत आहे, आता जे लोक आहेत ना, ते पण आहेत. तुम्ही बिलीव्ह नका करू, आणि आपल्याला त्याच्यावर बिलीव्हही करायचं नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं. आपला परमेश्वर आपल्या बाजूने आहे, आपला परमेश्वर यहोवा आहे, आणि जे त्याच्याकडे आहेत ना, हे आपलं काही करू शकत नाही. ना तंत्र मंत्र जादू टोना करणी बाणामाती चिटूक चेडे 12 गैल विद्या मंगलची जादू, काय दुनियादारीतली जेवढे काही असतील, हे परमेश्वरच्या विश्वास न लेकराव कुठल्याही प्रकारचा अटॅक करू शकत नाहीत, जोपर्यंत परमेश्वराची त्यांना परमिशन घेता येत नाही. कारण योबाच्या टायमिंगला सैतानाने परमेश्वराची परमिशन घेतली आणि योबाला वेगवेगळ्या पद्धतीने पिळलं.
आता आपला विषय तो नाही, आपला विषय आहे भविष्यवाणी, प्रकटीकरण, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत. आणि आता आपल्याला आणखीन एक भेटलाय चान्स की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की उरीम. उरीम हा एक शब्द आपल्याला आणखीन भेटला. उरीम ऐका, पुढे वाचा. आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्यास उठवून मजकडे आण. ती स्त्री त्यास म्हणाली, शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे. भूतविद्या प्रवीण व चेटकी. चेटकी आलं बरं का नाव, लिहून घ्या, लक्षात घ्या. भूतप्रियताची भूतापेतावर त्यांच्यावर प्रयोग करून विद्या करून त्याच्यात प्रावीण्य असणारे मोठे तांत्रिक मांत्रिक कोण असतील ते XYZ. भूतविद्या प्रवीण व चेटकी यांचे त्याने देशातून उच्चाटन केले. पहिल्यांदा शौलाने या लोकांना बाहेर हाकलून दिलं होतं. शौल इतका काही गाया गुजरा नव्हता, कारण शौलावर दैवाचा अभिषेकच होता ना. शौलाला दैवाने निवडलेलंच होतं. असं काही नाही की शौलाने सगळंच वाटोळ केलं, देवाच्या विरोधात सगळ्याच काही गोष्टी केल्या. परंतु शौलाचं राज्यपद मात्र काढून घेतलं, कारण देवाच्या संकल्पनाला तो आड आला. आज आमचं आहे, अनेक लोक देवाच्या नावाची सेवा अर्पण करतात, परंतु त्यांचा वतनाचा वाटा काढून घेण्यात येईल. आणि म्हणून तुमचा आणि माझा वतनाचा वाटा म्हणजे स्वर्गाचं राज्य आमचं पासून काढून घेऊ नये. इथलं काही काढून घेतलं तरी चालेल, पण सार्वकालिक वतनाचे आशीर्वाद आमच्यापासून हिरावू नये. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आज आम्हाला सुरक्षित राहणं, दक्ष राहणं, सतर्क राहणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पुढे तो लिहित आहे की भूतविद्या प्रवीण व चेटकी यांचे त्याने देशातून उच्चाटन केले आहे. आता मला मारून टाकावे म्हणून माझ्या जीवाला पाश का लावतोस. या ठिकाणी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव माय माताला देऊया. या ठिकाणी तो म्हणत आहे, मग शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, या बाबतीत तुला काही एक दंड व्हायचा नाही. मग त्या स्त्रीने विचारले, मी तुझ्यासाठी कोणाला आणू? तो म्हणाला, शमूएलास उठून आण, संदेष्टाला उठून आण, भविष्यवाण्याला उचलून आण, दृष्टांत पाहणाऱ्याला उचलून आण, दर्शन पाहणाऱ्याला उचलून आण, स्वप्न सांगणाऱ्याला उचलून आण, रहस्य प्रकट करणाऱ्याला सांग, पूर्व संकेत करणाऱ्याला उचलून आण. माझ्या सगळ्या ज्यांनी मला अभिषेक केला, ज्याने माझ्या तैलाची कुपी ओतली, ज्याने माझं पाचरण परमेश्वराने आलेला माझ्याविषयीची भविष्यवाणी सांगितली, तो संदेष्टा, तो सेवक, तो भविष्यवक्ता, तो मॅन ऑफ गॉड, होली मॅन ऑफ गॉड. आपण मोकार लिहायचं नाही, आय एम मॅन ऑफ गॉड, होली मॅन ऑफ गॉड. हे असले मोकार नाव लिहून तुम्ही मॅन ऑफ गॉड नाही होणार, अजिबात नाही होणार. मनाचं समाधान करा, प्रोफेट नाव लावून समाधान करा. प्रोफेट म्हणजे प्रोफेन्सी म्हणजे भविष्यवक्ता म्हणजे काही जोक नाही. उचली जीवन लावली टाळ्याला, जे म्हणत नाही ते लोकांना सांगून मोकळा. माझ्या प्रिय भावांनो बहिणी वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, त्या ठिकाणी जो शमूएल संदेष्टा, ज्याला परमेश्वराने त्याच्याविषयी प्रकटीकरण, दृष्टांत आणि स्वप्न दिलं होतं आणि त्याच्याद्वारे त्याला अभिषेक करून त्याला राजा बनवलेलं होतं आणि त्याला वारंवार सांगितलं होतं, आणि याच शमूएलाने सांगितलं होतं, याच शमूएलाला देवाने भविष्यवाणी केली, याच शमूएलाला परमेश्वर वचनाद्वारे म्हटला, मी याचं राज्यपद काढून घेणार आहे, मी याची राजगादी म्हणून टाकणार आहे आणि याच्या जागेवर दुसरा होणार आहे. परंतु हा संदेष्टा जो आहे, हा भविष्यवक्ता जो आहे, हा प्रॉफेट जो आहे, शमूएल प्रॉफेट, हा शमूएल प्रॉफेट जो आहे मृत्यू पावलेला होता आणि याला जगातल्या कुठल्याच गोष्टींनी परमेश्वरापासून आलेला निरोप याला माहिती पडत नव्हता आणि म्हणून तो अस्वस्थ झालेला होता, तो घाबरलेला होता, त्याच्या मनाचा थरकाप झालेला होता, त्यांनी धैर्य सोडून दिलं होतं. आता त्याला सुखाची किंवा आशीर्वादाची कुठल्याही प्रकारचं एक चांगलं दृष्टांत किंवा स्वप्न किंवा जीवन किंवा रहस्य समजत नव्हतं आणि आता तो गोंगावून गेलेला होता. आणि मग अशा टायमिंगला तो म्हणत आहे, जर हे बोलत नाही तर आपण भूतविद्या प्रवीण स्त्रीकडून हे तपासून घेऊया. आणि मग आम्ही अशा प्रकारे पाहतो, तो म्हणाला, शमूएलास उठून आण. त्या स्त्रीने शमूएलास पाहिले तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलास म्हणाली, आपण मला का फसवले? आपण शौल आहात. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, तोपर्यंत तिला समजलं नाही हा शौल राजा आहे. मग भूतविद्या प्रवीण स्त्री आहे, तिला समजायला पाहिजे, ही जर भूताला उचलून आणि ती भूताला उठून आणि ती मेलेल्या लोकांना आणि ती संदेशापर्यंत जाती, मग समोर आलेला कोण होता हिला कसं समजलं नाही? म्हणजे सगळ्याच गोष्टी जगातल्या तांत्रिका मांत्रिकाला समजतात असं नाही, समजतात थोड्याफार, पण तो माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त, त्याला सर्व काही समजतं. झालेले पण
आताच आहे पण आणि येणार आहे पण. मग अशा प्रकारे भविष्यवक्ता असतो. आणि हिला समजलंच नाही कोणी. मग ज्यावेळेस शमूएलला तिने पाहिलं, मग ही किंकाळ्या फोडायला सुरुवात केली. आपण पाहूया, ओरिजिनल संदेश त्याला पाहिल्यानंतर, ओरिजिनल भविष्यवक्त्याला पाहिल्यानंतर, ओरिजिनल मॅन ऑफ गॉडला पाहिल्यानंतर काय घडतंय अंधकारच्या सत्तेचं, काय घडतंय जगातल्या ताकदीचं, काय घडतंय एक जगातल्या सैतानाच्या साम्राज्याला काय घडतंय आपण पाहूया. या ठिकाणी त्या स्त्रीने शमूएलास पाहिले तेव्हा मोठ्याने किंकाळे फोडली. हल्ली ती थरथर कापायला लागली, आरडायला लागली, अक्साबोक्सी रडायला लागली, किंकाळी फोडली, टावक फोडला. आणि ती म्हणाली, आपण मला का फसवलं, आपण शौल आहात. राजाने तिला म्हटले, भिवू नको, तुला काय दिसते. ती शौलास म्हणाली, कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे. कोणी दैवत, नॉट अ मॅन ऑफ गॉड. हिला असं वाटलं की हा देवच आहे की काय. तुम्हाला वाटतंय का भविष्यवक्ता म्हणजे सोपं आहे? नुसतं मॅन ऑफ गॉड लावलेली लय तुम्ही वजनदार माणसं होतात. देवाचे अति अभिषिक्त सेवक, एकाने तर बॅनर बाजी केली, देवाचे अभिषिक्त अभिषेक अभिषेक महाअभिषिक्त सेवक. हर धंदार काय लावलंय काय? मॅन ऑफ गॉड काय, प्रॉफेट काय, भविष्यवक्ता काय, संदेष्टे काय, आत्मिक प्रचारक काय, संजीवनाची लाट काय, आशीर्वादाच्या सभा काय आहे का? काही मॅन ऑफ गॉडचे गुण भविष्यवक्त्यांनो मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विचारतोय, आहेत का तुमच्याकडे काय असे गुण? का नुसतंच मॅन ऑफ गॉड? या ठिकाणी मॅन ऑफ गॉडला बघितलं, हिची जशी पातळ झाली, लेंडी पातळ झाली, थरथर कापायला लागली, किंकाळ्या फोडायला लागल्या. आम्ही भविष्यवक्त्याच्या हातात गळ्यात हात घालितो, कारण नोटाचा बंडल लिहिलेला असतो ना, नोटाचा बंडल, दान दशमून देणगी अर्पण काहीतरी भेट. आम्ही मॅन ऑफ गॉडच्या गळ्यात म्हणलं तरी हात घालतो, दारूची बाटली पिऊन म्हणलं तरी हा, आणि तो पण घालीन. आणि त्याला जर काही विचारलं तर म्हणशील नाही, परमेश्वरने सांगितलंय याच्यावर प्रेम करा, याच्यासाठी प्रार्थना करा, याचं परिवर्तन करा. आणि आणखीन रेफरन्स देते ते महाभाग. हे काय म्हणतात? परमेश्वर नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना तारवायला आलेला आहे. पाळक साहेब, आम्ही दारुड्याच्या गळ्यात हात घातला म्हणून काय झालं? अरे त्याच्या दारूच्या नशेत अख्खा बंडल घेतला तू, म्हणून तू गळ्यात हात घालून त्याच्या असं गुलुगुलू करी चाललास. आम्हाला माहितीये कुठेही दडता कामा नये. ते नागोबा आहे ना, ते निघल्यावर ज्यावेळेस लोकांच्या तावडीत येतो ना, तो फक्त डोकं लपवायचं करतो, तो बिळकुड शोधन लगेच घुसायचं. तसं संदेश ते भविष्यवक्त्यांचं काम झाले सध्याचे. नुसतं बिळ पाहायचे, वचन बघायचं, घुसायचं त्याच्यात, लपून बसायचं. मॅन ऑफ गॉड म्हणजे साधी नाही व्याख्या. भविष्यवक्ता देवापासून आलेला, देवाचा निरोप येतो. आणि स्वर्गातले देवदूत जे येतात, हा त्याच्यानंतर परमेश्वरचं वचन सांगतं की तुम्हाला देवदूतापेक्षा किंचित काल कमी केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा उत्तम उत्तम परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं की मी तुम्हाला माझ्या प्रति समानच बनवलं. डायरेक्ट झेरॉक्स कॉपी. पॉवर आमच्याकडे पण आहेत, पॉवर देवाच्या लोकांकडे पण आहेत, परंतु तो पॉवर केव्हा चालू होतो, किंवा ती भविष्यवाणी केव्हा योग्य असती, किंवा ते दर्शन दृष्टांत स्वप्न रहस्य पूर्व संकेत केव्हा पूर्व होतात? ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो, देवाच्या आज्ञाविधी नियमामध्ये असतो. देवाने आमच्याविषयी जे संकल्पना किंवा देवाने आमच्याविषयी जे प्लॅन केलेला आहे, देवाने आम्हाला काय करावं, कशासाठी निवडलेलं आहे, जोपर्यंत मनुष्याला समजत नाही आणि त्याप्रमाणे तो जीवन जगायला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत त्याला मॅन ऑफ गॉड म्हणण्याचा काही अधिकार नाही, प्रोफेट लावण्याचा काही अधिकार नाही, भविष्यवक्ता लावण्याचा काही अधिकार नाही, याजक लावण्याचा काही अधिकार नाही. मी देवाचा कोणीतरी म्हणूच नका. तुम्ही भूताचे म्हणले तरी चालताल. प्रेज लॉर्ड. ही एक रियालिटी आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की तुम्हाला आहे की राजाने तिला म्हटले, भिवू नको, तुला काय दिसते? ती शौलास म्हणाली, कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत. मॅन ऑफ गॉड, देवाचा अभिषेक, दैवत देवासारखं असणार, देवासारखं दिसणार, देवासारखं प्रकाशमय असणार, देवासारखं पॉवरफुल असलेलं, देवासारखं दैवी तेज पागरलेलं, देवासारखं एकदम अशा प्रकारचं कुणी एक दैवत
पृथ्वीवर येताना दिसत आहे. अरे भूतदैवत म्हणायला लागले भविष्यवक्त्यांना. भूत, तांत्रिक, मांत्रिक, जगातली अंधकाची सत्ता ओरिजिनल भविष्यवक्त्याला ओळखती आणि हे डुप्लिकेट भविष्यवाल्याला कपडे काढून गावात हिंडू हिंडू आणि ती. याचे रेफरन्स पण आहेत, देईल तुम्हाला मी. कोणत्या एका जगाला 7 मुलं होती आणि ते म्हटलं बा आमचा बाप भूत काढितोय, आमचा बाप भविष्यवाण्या करतोय, आमचा बाप दृष्टांत दाखवतोय, आमच्या बापाकडे लय गर्दी यायची. आणि हे गेले गावात भूत दाटवायला. ते भूत म्हणल्यावर बाबा आम्ही ईश्वरला ओळखितो, पावलाला ओळखितो, परमेश्वरला ओळखितो, बापाला पण ओळखितो. तू कोण आहेस, तुम्ही कोण आहेत? आणि जेव्हा कपडे काढून अख्या गावभर हिंडावले, नंगे झाले, चांगले पिंढरे साळले, चांगले सुजवले यांना. हीच वेळ येणारी, ही वेळ येणार आहे. म्हणून तो पण प्रोफेट लोकांनो, नावाला मॅन ऑफ गॉड लावणारे, इनिशिन असणाऱ्या लोकांनो, परंतु दैवताचे कुठल्याही प्रकारचे गुण नसणारे, परमेश्वराच्या कुठल्याही प्रकारच्या संकल्पना, हिताच्या दृष्टांत दर्शन इतरांपर्यंत खरं खरं न पोहोचवणाऱ्यांनो, तुम्हाला नरकाच्या राज्यात कपडे काढूनच हाणल्या जाणार आहे. इथं जरी तुम्ही चांगले टायकोटनी बॉडी लोक, बॉडी बिल्डर लोकांनी, कोण म्हणतात त्याला, बाउन्सर लोक जरी जवळ ठेवले ना, पण तिथं नरकाच्या रागात असे बाउन्सर आहेत ना, उचलू आपटीत येत. मग तेव्हा समजन का आम्ही हे मॅन ऑफ गॉड नसतं लावलं तर बरं झालं असतं. साधे बिलिओस असतो तर परवडला असतं. माझे प्रिय भावांनो, बहिणींना वेळेला माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? इकडे थोडासा पाऊस वाढलेला आहे आणि पत्र्यावरचा आवाज जास्त असल्यामुळं कुणीतरी कमेंट करा, आवाज व्यवस्थित पोहोचत आहे का? कुणीतरी कमेंट करा, आवाज व्यवस्थित पोहोचत आहे का? त्या ठिकाणी राजाने तिला म्हटले, भिवू नको, तुला काय दिसते? ती शौलास म्हणाली, कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे. त्याने तिला विचारले, त्याचे स्वरूप कसं आहे? दैवत येतंय. ओके, धन्यवाद बद्र उमेश बनसोडे, धन्यवाद. हा, तर या ठिकाणी दिलं त्याने तिला विचारले, त्याचं स्वरूप कसं आहे? दैवत तर येतंय पृथ्वीतून, आणि पृथ्वीतून बरेच दैवत आहेत, 33 कोटी दैवत आहेत, आणखीन कितीतरी दैवत नवीन निर्माण झाली आहेत. कुणी दैवत येईल, नुसतं दैवत येऊन फायदा नाही, देव यायला पाहिजे. दैवत नाही, सार्वभौम राजा, सार्वभौम अधिकारी, या सगळ्यांचा निर्माण करता परमेश्वर. या ठिकाणी ती म्हणत आहे, ती म्हणाली, एक वृद्ध पुरुष उठून येत आहे. मग शमूएलाचं वर्णन ती सांगत आहे. त्याने झगा घातला आहे, तेव्हा शौलाने ताडिले की ती शमूएल असावा, म्हणून त्याने भूमीपर्यंत लावून नमस्कार केला. शमूएल शौलास म्हणाला, तू मला वर का बोलवलेस? तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला? अरे चांगला मी शांत ठिकाणी होतो, आता मेल्यावर शांती द्याय ना तुम्ही. शमूएल त्या ठिकाणी म्हणतात, मी जिवंत असताना एवढ्या वेळ तुझ्या संग बोलत होतो. कारण काय माहिती का तुम्हाला? प्रमुख वचन मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते आपण पाहिलेले देखील आहे. त्या वचनाचा रेफरन्स असं होतं की आम्ही शमूएलाचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 16 मध्ये आम्ही तो रेफरन्स पाहिलेला होता, 16च्या अगोदर मला वाटतं. आणि त्या ठिकाणी पहिला शमूएल अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 35. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही. पुन्हा एक वर होता, शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही. म्हणून तो मरायचा नाही आला तर याची आशाच होती की कमीत कमी याला मेल्यावर तरी याला परत एकदा जाईल. जिवंतपणे याचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. जिवंतपणे माझ्याविषयीची भविष्यवाणी माझ्या परमेश्वराने केली होती, माझ्याविषयीचे दर्शन केलं होतं, माझ्याविषयीचे दृष्टांत रचले होते, माझ्याविषयीचे स्वप्न रचले होते, माझ्याविषयीचे रहस्य होतं, माझ्याविषयीचे जे पूर्वसंकेत होतं, माझं जे प्रकटीकरण होतं, किंवा मला जे अभिषेक केला होता, मला जे परमेश्वराने निवडलं होतं, जर मी परमेश्वराच्या दर्शनाला खरा उतरला असतो तर आज ही वेळ आली नसती. आज मी थरथर कापला नसतो, आज माझं राज्य गेलं नसतं, आज माझी प्रशंसा गेली नसती, आज माझी राजगादी गेली नसती, आज मला असं वन हिंडावं लागलं नसतं.
याला प्रश्न कधी पडला? तो शम्युएल संदेष्टा गेल्यावर येणाऱ्या दिवसामध्ये खरे सेवक काढून घेण्यात येणार आहेत आणि डुप्लिकेट लोक तुम्हाला डुप्लिकेट गोष्टी सांगतील. आणि म्हणून दैवाचं वचन सांगतं शेवटच्या काळात अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तो वचना संबंधीचा दुष्काळ पडणार आहे. स्टार्ट लाईव्ह नाऊ 2022 मध्ये खरे प्रचारक तुम्हाला कमी प्रमाणात दिसतील आणि इथून पुढे डुप्लिकेट प्रचारक जादा दिसतील आणि तुम्ही खऱ्या प्रचारकाचा शोध कराल ते तुम्हाला सापडणार नाही. उद्या भविष्यात परमेश्वराने जर माझ्या त्याचा जर अनुग्रह आणि कृपा जर असेल आणि जर मी माझ्या परमेश्वराने दिलेल्या दर्शनामध्ये दृष्टांतामध्ये जर खरा उतरलेला असेल तर येत्या काळामध्ये माझ्या डोक्याला गण जरी लावली तर माझ्याकडून सत्य तुम्हाला मिळणार नाही. जर देवाने मला जर दाबून ठेवलेला असेल, जाऊ द्या वंशिनीला अनुचित कर्म करणाऱ्या लोकांच्या तावडीत सापडू द्या, खोट्या भविष्यवाणीच्या तावडीत सापडू द्या, खोट्या प्रेषितांच्या तावडीत सापडू द्या, भूत विद्या प्रवीण लोकांच्या तावडीत सापडू द्या, तांत्रिक मांत्रिक जेवढे कशामध्ये सापडायचे ते सापडू द्या. तू त्यांना सत्य सांगू नको. येणाऱ्या काळामध्ये जो दुष्काळ होणार आहे तो अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तो वचना संबंधित राहणार आहे. आज तुमच्याकडे जीवनाचं वचन जर येत आहे तर कृपया त्याला ना करू नका, स्वीकार करा. परत नाही मिळणार. असे प्रचारक तुम्हाला मिळणार पण नाही आणि देव त्यांना ठेवणारही नाही. अहो तुमच्या गाणीत आमच्या देवाचे अभिषिक्त लोकांना कशाला ठेवीन तो? तर येणारा काळ भयानक राहणार. आता परमेश्वराने आम्हाला सवलती दिलेल्या आहेत. सांग, सत्य सांग, सांग सांग. काही काही लोक सत्य सांगता सांगता तुम्हीच लोक मारणार आहेत, त्यांना त्यांचे हाल करणार आहेत, तुम्ही काढून टाकणार आहेत आणि मग हे शमूलासारखं गंमत होणार आहे. शमूएल मृत्यू पावला, संदेष्टा भविष्यवक्ता मृत्यू पावला आणि नंतर याला गरज पडली तेव्हा कुणीच नव्हतं. हे तरी भूतविद्या प्रवीण श्रीकडे गेलं आणि तो म्हटलं शमूएलला उठवणार. शमूएल मला काहीतरी सांगेल. सॉरी, काहीच सांगणार नाही, काहीच सांगणार नाही. कारण तुमचं भरून चुकलेलं आहे. पापाचा घडा भरला का विषय संपला. अजून तुमचा आणि माझा अजून जरा भरायचा बाकी आहे आणि म्हणून तो भरण्याच्या अगोदर रिकामी करून टाका आणि सत्कृत्य सत्य परमेश्वराकडून असलेलं दर्शन तुम्ही स्वीकारा. खऱ्या गोष्टीला सामोर या. म्हणजे तुम्ही कदाचित येणाऱ्या नवीन धोक्यापासून कदाचित तुमच्या सत्कृत्यामुळे, तुमच्या सत्यामुळे, दैवी दृष्टांतामुळे किंबहुना देवा बरोबर राहिल्यामुळे तुम्ही कदाचित वाचाल, अन्यथा नाही. कुणी कुणाला वाचू शकणार नाही. ते ठिकाणी वचन लिहित आहे. आपण पुढे तो लिहित आहे की शमूएल शाऊलास म्हणाला, तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला? शाऊल म्हणतो, शाऊल म्हणाला मी मोठ्या संकटात पडलोय. आपण जातो ना भविष्यवक्त्याकडे. आपल्याला भविष्यवक्त्याकडे केव्हा जातो माहिती का? आपण जास्त संकटात असतो त्यावेळेस, ज्यावेळेस दुःखात असतो, टेन्शन ताण दबाव मध्ये असतो, तेव्हाच आपण जातो. आणि एवढ्या वेळ कुठं तार पडतात मग तुम्ही? एवढ्या वेळ तुम्हाला पाळक साहेबाची आठवण नाही होत आहे की नाही? एवढ्या वेळ तुम्हाला त्याची कशाचीच आठवण होत. तुमचं एकदा भागलं म्हणजे झालं. आला मला ताप तर तू माझा बाप आणि गेला माझा ताप तर मी तुझ्या बापाचा बाप. आणि परत एकदा मग तुला गोचिड ताप झाले हो. मग साधं ताप आल्यावर तू म्हणतो मी तुझा बाप, मग गोचिड ताप आल्यावर मग आणि मी तू ताप आली मग नाही. मग काय? तर जरा परोपकारी बना. चांगल्याची वाहवा प्रशंसा, चांगल्याची काळजी, चांगल्याची सुशस्त्रा, चांगल्याचे चांगले बोध स्वीकारा. माणसाला तुम्ही नाकारू शकता, काय अडचण नाही. तुम्ही माझा किती जरी अपमान केला किंवा सेवकाचा अपमान, काय प्रॉब्लेम नाही. तो देवाचा अपमान, देवाची अवज्ञा, देवाच्या जवळचा संपर्क कृपया तोडू नका. पाळकाचा काय विशेष नाही. एक आलं आलं मनात तर गेला राहणार, आणि नाही आलं मनात मग गेलं तिकडे कुठं तरी. पण तो परमेश्वराबरोबर सातत्याने तुमचा प्रवास चालू राहू द्या. परमेश्वराच्या नियोजनामध्ये तुम्ही चाला. परमेश्वराबरोबर चालण्याचा नेटाने प्रयत्न करा. पाप आणि जगातल्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून परमेश्वराच्या येणाऱ्या भावी दर्शनाबद्दल, स्वप्नाबद्दल तुम्ही आवेशी बना. सत्याचा स्वीकार करा, आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करा. तर परमेश्वर आमच्याविषयी रचलेल्या योजना पूर्णतेस नेईल, अन्यथा नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी मिळतील, काळजी करू नका. कारण जगातल्या सैतानाने ठरवलेलेच आहे, जे मला नमन करते त्यांना एक नंबरचं बनवील. आम्हाला कमून एक नंबरचं बनविना जगातला माहिती का? कारण आम्ही त्याचं काहीच ऐकत नाही, आम्ही त्याला मोजीतही नाही. गेट आउट म्हणतो हे शिक्षण चल निघ. या ठिकाणी तुलित आहे पलिष्ठीमशी लढत आहेत आणि देवाने माझा त्याग केला आहे.
कबूल करतो शौल राजा कबूल करतोय. काय म्हणतोय तो? शौल म्हणाला मी मोठ्या संकटात पडलो. पहिली गोष्ट संकट आलं. दुसरं पलिष्टीमशी लढत आहे. दुसरा दुश्मन त्याच्याशी लढत आहे. तिसरं देवाने माझा त्याग केलाय. चौथं संदेष्टाची अथवा स्वप्नाच्या द्वारे माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. अरे देवाने केलं ते केलं, मग त्याच्या संदेशाद्वारे करावा ना. मग हे तर महत्वाचं आहे. अनेक लोकांचा देवाने त्याग केलेला आहे, पण हे तर पडत ते त्या खोट्या भविष्यवाण्याकडे. हा, तुम्ही त्या वचनाला व्यवस्थित घुमून फिरून जर आणलं ना, आता जर आपण एक एका शब्दावर जर कुठेही किती वेळ जर दिला तर मला वाटतं की मग एपिसोड भरपूर होतील. त्याच्यामुळे आपल्याला त्या राऊंडला फिरता येत नाही. तुम्ही सुज्ञ आहात, देवाचा आत्मा तुम्हाला चालवतोय, तुम्ही ते समजून घ्या. कारण जितके तुम्हाला रेफरन्स मिळाले जातील त्या रेफरन्स जवळ तुम्ही चिंतन म्हणून अध्ययन करा. माझ्यापेक्षा आणखीन रेव्हल्युशन देव तुम्हाला देईल. उलट तुम्हीच मला फोन करून सांगाल, येस पास्टर, दिस इज अ रिअल ट्रीटमेंट स्टेटमेंट. हे खरं आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून ऐकणारे होऊ नका, माझ्यासारखे सांगणारे होऊ नका, तर तुम्हाला आणि मला दोघाला मिळून कृती करणारे व्हायचे. आता या ठिकाणी शौलाबरोबर काय प्रॉब्लेम झाला माहिती का? शौल कोण? देवाचा अभिषिक्त. शौलाला कोणी निवडलं? देवाने निवडलं. शौलाची भविष्यवाणी कोणी? देवाने केली. शौलाला स्वप्न दर्शन दृष्टांत राजगादी कोणी दिली? देवानेच दिली. आता देवाच्या आज्ञाप्रमाणे न चालल्यामुळे काय झालं? देवानेच याच्या संग आता मग पुढचं पाऊल उचललं. पहिली गोष्ट त्याच्यावर संकट आहे. दुसरी गोष्ट त्याचा थरकाप उडाला. तिसरी गोष्ट त्याला काहीच स्वतःचं काहीच राहिलं नाही अस्तित्व. चौथी गोष्ट परमेश्वराने त्याला बलिष्ठासारख्या मोठ्या बलाढ्य राज्याशी लढण्यासाठी त्याला मजबूर करायला लागलं. त्याच्यानंतर परमेश्वराने त्याचा त्याग पण केला. नंतर संदेष्टाने त्याग केला. संदेष्ट येणे राहिले. भूतविद्या प्रवेशच्या अगोदर शमूएल मरण पावला होता, पण शमूएल मरण पावला मग बाकीचे संदेष्ट होते पण ते टरकले. जाऊ पडू पडतो भाऊ या शाऊलाकडे काय तार पडायचे, हे देवाची आज्ञाच नाही मानित, याला काय चांगलं सांगायचं, जाऊ दे. खरं सांगतच नव्हते. आज आपण खोटे संदेश खरे संदेश आहेत. खोटे भविष्यवाणी करणारे आणि खरे पण आहेत ना, आपण पुढे पाहणार आहोत. संदेश त्याच्या आता स्वप्नाच्या द्वारे पण बोला ना. परमेश्वर त्याला स्वप्नही देईना, बळच पाहिलं तरी पडा ना त्याला, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तरही देईना. याच तर मी आता काय करावे, आता काय करू मी? परमेश्वर बोला ना, स्वप्न पडा ना, उरीम बोला ना, संदेश बोला ना, काहीच बोला ना, काहीच खरं नाही. आता माझं काय करू मी? आता काय करू? तुम्हाला सांगावे म्हणून मी तुला बोललो. म्हणजे बघा, आता शौल राजाला शमूएल संदेष्ट असताना सांगत होता, आता नाही ऐकलं. मग शमूएलला देवाने सांगितलं नाही जायचं याच्याकडे, हे मरेपर्यंत गेलंच नाही. आपण तुम्हाला रेफरन्स दिलाय मी त्याचं. मग हे मेल्यावर तिकडे गेलो. हे मेल्यावर भूतविद्या प्रवीण श्रीकडे गेला आणि त्याला म्हटलं की तुझ्या भूतविद्या प्रवीणच्या ताकदीवर, अंधकाच्या सत्तेवर, हे सैतानाच्या साम्राज्याच्या तुझ्याकडे आहे ना पॉवर, त्या पॉवरनी त्या मृत पावलेल्या लोकांना आहे ना तिथून एक मी सांगन त्याला उचलून आण, ओढून आण, बाहेर आण, त्याला पॉवरनी आण इकडं. आणि केलं नाही यांनी तसं. आणि याला विचारतोय काय? देव माझ्याबरोबर बोला ना, स्वप्न पडा ना, दृष्टांत पडा ना, भविष्यवक्ते बोला ना, काहीच व्हायना. आता मी काय करू सांग बाबा? आणि तुला हे सांगायसाठी उठून आणायला लावले. किती पराक्रम केला याने. मग आता हे असंच मुडद्यातून उठणाऱ्या लोकांना भविष्यवाणी सांगा. तुम्ही भविष्यवाणी कोणाला सांगता माहिती का? जे मुडदे येतो, मुडदे मृत्यू झालेली, मेलेली. आणि बायबल असं सांगते मुडदे उठून तुझी सेवा करू शकणार नाही, तुझं काहीच करू शकणार नाही. नो चान्स. परमेश्वरच्या ऑर्डर शिवाय काहीच होणार नाही. इकडे नाही तिकडे नाही. ते दाविदाला म्हटलं श्रीमंत मनुष्य, ते सॉरी अब्रामाला, अब्राम महाराज ते लाजराला दे ना इकडे पाठवून, एक कणगळीचा थेंब पडू दे ना जरा पोटावर, लय आग इथे. बरं ते सक्सेस नाही झालं तर म्हटलं मग 5 भाव इथं त्यांच्याकडे पाठवून दे ना. म्हणलं सॉरी, हे सॉरी. अरे मग यांचं तारण कसं होईल? आता काय करू? ते म्हणलं घरी तिकडे खाली संदेश सेवक, ब्रदर, फादर, सिस्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर, सेल लीडर, आमके फलाने भिस्ताने प्रिस्तुबर आहेत, देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, त्यांनी त्यांचं ऐकावं. मग आता तुम्हाला ऐकायचं की नाही ऐकायचं तो तुमचा प्रश्न आहे. बरं ऐकायचं तो कुणाचं ऐकत? हे डुप्लिकेट भविष्यवक्ते पण निर्माण झालेत, डुप्लिकेट याच काही निर्माण झालेत. मग ऐकायचं कोण? मग हे ऐकण्यासाठी तर तुम्हाला रिअल समजणं महत्वाचं आहे. रिअल सत्य म्हणजे देवाचं वचन समजून घेणं महत्वाचं आहे. हे समजल्यानंतर तुम्हाला समजून खोटा कोण आणि खरा कोण.
हे समजल्यानंतर तुम्हाला समजेल की आम्हाला मार्गदर्शन करणारे किंवा परमेश्वराच्या वचनातलं जे काही रहस्य आहे, जे दडलेलं होतं, जे आम्हाला आतापर्यंत माहिती पडलं नाही, जे दाढीवाल्याच्या मुखातून किंवा त्याच्या शब्दाच्या द्वारे किंवा त्याच्या मध्यस्थीद्वारे किंवा त्याच्याद्वारे परमेश्वराने जे पाठवून दिलं, परमेश्वराने जे आमच्यापर्यंत पोहोचवलंय, हे खरं आहे का नाही याचं चेक करा तुम्ही. कारण येणारे सगळे म्हणतात मी वरूनच आलोय. वरून आले तर म्हणजे कुठून आले तर काही कळा नाही, काही काही खाली नाही उठून येते, सांगता येत नाही. या ठिकाणी आपला वेळ पण झालेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल, परंतु एक लाईन या ठिकाणी वाचू इच्छितो. मग तो म्हणत आहे की मी काय करावे ते तू मला सांगावे म्हणून मी तुला बोलावले आहे. मग आता शमूएल म्हणजे देवाचा संदेष्टा सांगतोय. आता परमेश्वर बोलतोय, देवाचा संदेष्टा बोलतोय, परमेश्वरचं दर्शन, दृष्टांत, रहस्य किंवा परमेश्वरने त्याच्या सेवकाला दिलेला पॉवर किंवा त्याचं मत किंवा त्याचा प्लॅन तो सांगत आहे किंवा त्याला असलेला अधिकार तो सांगत आहे. आता ऐकूया आपण. शमूएल म्हणाला, परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर मला कशाला प्रश्न विचारतोस? का मला विचारून मी परमेश्वरच्या दृष्टिकोनातून मी पातक करून मी माझा शत्रू करून टाकू काय परमेश्वराला? भविष्यवक्त्यांनो, प्रॉफेटांनो, द मॅन ऑफ गॉड, नुसतं नावाला पदवी घेणाऱ्यांनो, परमेश्वर तुमचा शत्रू झालेला आहे. सावधान, वेळ गेलेली नाही. खोट्या भविष्यवाणी करण्याचं सोडून द्या, लोकांना फसवण्याचं सोडून द्या. दान पात्र, दशमोश, देणगी, अर्पण, मोठ्याला पावत्या, मोठमोठ्याला गोष्टी घेऊन स्वतःच्या बिल्डिंगवर बिल्डिंग बांधायचं सोडून द्या. लाभासाठी लोकांना खोट्या भविष्यवाणी सांगायचं सोडून द्या. मंडळी टिकून ठेवण्यासाठी, तोंड पूजापणा करण्यासाठी मंडळीला काय आवडतंय फक्त त्यांच्याप्रमाणे मनाने संदेश देण्याचं सोडून द्या. दिस इज अ लास्ट वॉर्निंग. या 2021 मधल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची 2022 लागणार आहे. जसं म्हणतात ना 16 वरीस धोक्याचं, आता हे 22वा वरीस तुम्हाला समजल. मग आज वेळ गेलेली नाही, सावधान व्हा, खोट्या भविष्यवाणीपासून सुरक्षित राहा. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या वचनापासून आपण पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला पाहणार आहोत. परमेश्वरच्या नावाचा धन्यवाद देऊया. गौरव, सन्मान, आदर देईल या ठिकाणी पुन्हा आपल्याला थांबावं लागेल. आपण येऊन प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवानात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, लाईव्ह सेशनला जोडणारे, यानंतर पाहणारे, शेअरिंग करणारे आणि विशेष करून परिवर्तन करून घेणारे आणि सत्याला स्वीकारणाऱ्या प्रत्येक लहान थोरा समेत प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आमच्या सर्व समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखडं, गरिबी, हरिबी, सर्व कर्जबाजारीपणा, सर्व जे काही गोष्टी असतील प्रिय बापा, त्या आमच्या प्रार्थना आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावात त्या ऐकून त्याचं उत्तर दे आणि आमच्या विश्वासाप्रमाणे आम्हाला तृप्ती आणि आशीर्वाद देऊन तृप्त कर. शेवटापर्यंत आम्ही सत्याचा शोधक राहावं आणि सार्वकालिक वतनासाठी आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चालावं अशी तू कृपा आम्हावर कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या तुझी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.